मला वाटतं विस्तृतपणे नितीन राऊत साहेबांनी आणि आव्हाड साहेबांनी भाष्य केलेलं आहे या दोन्ही घटनेंवर. आपण सर्व देखील पाहत होतात हाऊसमध्ये जे मुख्यमंत्री महोदयांचं उत्तर येत होतं आणि जी साधारण कारवाई, फक्त उत्तर नाही तर कारवाई जी अपेक्षित होती ती अपेक्षाभंग फक्त आमची काही विरोधी पक्ष म्हणून नाही तर त्यांच्या सत्ताधारी बाकांवर देखील त्यांच्या मागे बसलेल्या आमदारांची झालेली आहे. अर्थात या गेल्या 3-4 दिवसाच्या अधिवेशनामध्ये आम्ही पाहत होतो मुख्यमंत्री महोदय सतत सांगत होते की महाराष्ट्रात थांबणार नाही आणि कुठेही काही चुकीच्या घटना आम्ही घडू देणार नाही, कोणाची भीती नाही, जे काही योग्य असेल जे काही सत्य असेल त्या मार्गावर चालू. पण आज आत्मपरीक्षण करून भाजपच्या देखील आमदारांनी पाहिलं पाहिजे की खरोखर योग्य जे आहे आणि सत्याच्या मार्गावर आपण चालत आहोत का, कोणाची पाठराखण करण्याचा हा प्रयत्न आहे का, कोणाला वाचवण्याचा हा प्रयत्न आहे का. आणि जे काही सत्य होतं ठीक आहे चौकशी होणारच आहे, पण जे काही डोळ्या देखत आहे त्याच्यावर त्यांची नावं घेऊन का बोलता आलं नाही. जी काही घटना घडलेली आहे त्याच्यात गोल जाण्याची का गरज होती. थेट जे काही घटना घडलेली त्याच्यावर बोलता का आलं नाही मुख्यमंत्री महोदयांना. कोणाचं दडपण आहे का, कोणाचं प्रेशर आहे का. मी आपल्याला आठवण करून देतो, सकाळीच मी ही मागणी केली होती की साधारणपणे जे देवेंद्र फडणवीस साहेब आक्रमकपणे विरोधी पक्षाच्या बाकावरनं बोलत होते ते भाषणं आम्हाला आठवतात, त्यांच्या मनातली भावना आठवते आणि तीच भाषणं जी आम्ही ऐकतो तेव्हा असं वाटतं की आता मुख्यमंत्री झाल्यानंतर तशाच कायद्याची अंमलबजावणी जे काही त्यांना अपेक्षित होतं त्यावेळी ते करणार आहेत की नाही. मी त्यांना जेव्हा टाईमलाईनबद्दल विचारलं त्यांनी मला सांगितलं 3 ते 6 महिने. ठीक आहे, तर त्यांनी 3 ते 6 महिने घेतलेले आहेत, पण ह्यात जी कोणी त्यांचे सहकारी असतील, जे काही नेटवर्क असेल, जाळं असेल, ते खरोखर ते शोधून काढणार आहेत का, पाळमुळावर जाणार आहेत का, की हे विषय देखील रफादफा करणार आहेत, ह्याच्यावर आम्हाला उत्तर अपेक्षित आहे. दुसरी गोष्ट म्हणजे सकाळी जो मी मुद्दा इथे घेतला, कारण बघा हे जे बीडमध्ये घडलं असेल किंवा परभणीत घडलं असेल, आमची मनापासून भावना ही आहे की कुठच्याही समाजामध्ये, कुठच्याही धर्मामध्ये, कुठच्याही जातीमध्ये वाद निर्माण होऊ नयेत. आणि हेच मी सांगतोय की सकाळी पण जो विषय इथे मी घेतला, मराठी अमराठी, अनेक वर्ष जे लोक वेगळ्या वेगळ्या प्रांतातून असतील, वेगळ्या भाषेचे लोक असतील, आमच्या राज्यात राहत आले, मुंबईत राहत आले, आमचे म्हणून राहिले, मिळून मिसळून राहिलेले आहेत. कधी हा वाद झाला नव्हता व्हेज नॉनव्हेजचा किंवा भाषेचा, पण नेमकं मिंद्यांचं राज्य आल्यानंतर आणि नंतर आता भाजपचं राज्य आल्यानंतर हे छाती ठोकपणे आम्हाला कसं सांगू लागले की तुम्ही मराठी लोक घाण आहात, तुम्ही मटण खाता, तुम्ही मच्छी खाता. म्हणजे कोळीवाडे जेव्हा क्लस्टर डेव्हलपमेंटमध्ये ह्यांचं जे स्वप्न आहे भाजपचं, क्लस्टर डेव्हलपमेंट होईल तिथे देखील अशी लोक येतील आणि आमच्या कोळी बांधवांना तिथून दूर करतील. हे कितपत योग्य आहे आणि ह्याच्यावर अजूनही भाजपाने उत्तर दिलेलं नाही आहे. तसंच परवा जो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान झाला, तुम्ही विचार करा महाराष्ट्र द्वेष केवढा आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इकडचे सुपुत्र ना, महाराष्ट्राचे सुपुत्र, पण त्यांच्याबद्दल देखील मनात द्वेष. त्यांचा जो अपमान झाला त्याच्याबद्दल माफी मागायला तयार नाही, उलट तुम्ही काय केलं, आम्ही काय केलं, या वर्षी काय झालं, त्या वर्षी काय झालं, झालं असेल तर झालं असेल, पण त्याचा आणि परवा गृहमंत्री महोदय जे बोलले त्याचा काय संबंध आहे. जो अपमान त्यांनी केला आहे तुमच्या मनात जे होतं ते तुमच्या भाषणात आलं, बाजूला करा, त्यांना माफी मागायला लावा, ते न करता अजून काहीतरी भलतं असेल तर सुरू झालेलं आहे. म्हणजे या देशात आम्ही मराठी काही हिंदू नाही आहेत का, आम्ही काही रोहिंगे दिसतोय का तुम्हाला. जो तुम्ही साधारणपणे राग, हे इथून आले, ते तिथून आले, रोहिंगे आले, बांगलादेशी आले, त्यांना डिपोर्ट करा ना. पण मराठी माणसाचं काय ह्याच्यात दोष आहे. जो दोष तुम्ही आमच्यावर लावू इच्छितात, जे काही वाद तुम्ही आला जिल्ह्यामध्ये निर्माण करायचे, जी काही भांडणं आमच्यामध्ये निर्माण करायचे आहेत, आम्ही ती निर्माण होऊ देणार नाही. आम्ही इथे महाराष्ट्र म्हणून आलेलो आहोत आणि महाराष्ट्राचा आवाज बुलंद केल्याशिवाय राहणार नाही. या घटनेमध्ये पोलीस अधीक्षक यांची बदली केली आहे आणि निरीक्षक यांना निलंबित केलं है. भीड़ के मामले में धनंजय मुंडे को बचाने की कोशिश हो रही है आदित्य जी. ये 100% सही है कि धनंजय मुंडे, सिर्फ धनंजय मुंडे नहीं, लेकिन वाल्मीकि कराड़ को भी बचाने की कोशिश ये सरकार कर रही है. सरकार ने किधर भी स्पष्ट नहीं किया कि उसको 302 में आरोपी किया जाएगा. सरकार कह रही है कि इसका इतिहास बहुत पुराना है, लेकिन इतिहास हम खदेड़ के निकालेंगे, ऐसा नहीं कहा है. और जब तक वो नहीं होगा, आप वाल्मीकि कराड़ और धनंजय मुंडे का जो ब्रैकेट है वो खोल ही नहीं सकेंगे. ठीक है, इनसे न्याय की अपेक्षा ही नहीं की जा सकती. तर यांच्याकडून न्यायाची अपेक्षा केली जाऊ शकत नाही असं विरोधकांनी म्हटलेलं आहे. बाबासाहेबांचा अपमान केला आदित्य ठाकरे यांनी असं म्हटलेलं आहे आणि त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका केलेली आहे.